हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे. रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आहे 25 जुलै. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. यशस्वी होण्यासाठी शिकणं आणि चुकणं दोन्हीही महत्त्वाचं आहे. तेव्हा मित्रांनो, जर तुम्ही चुकलात तर प्रयत्न करणं थांबवू नका. प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. यानंतर आपण आपलं दिनविशेष हे सत्र ऐकणारच आहोत. चला तर मग मित्रांनो, ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही विशेष ऐतिहासिक घटना ज्या आजच्या दिवशी म्हणजेच 25 जुलै या दिवशी घडून गेल्या आहेत. 1648 साली आदिलशहाच्या आज्ञेवरून मुस्तफा खान यांनी जिंजी नजीक शहाजी राजे यांना कैद केले. 1689 साली फ्रान्स या देशाने इंग्लंड देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली. 1813 साली भारतात सर्वप्रथम नौका दौड प्रतियोगिता सुरू करण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो, नौका विहार हा फार उत्साहवर्धक छंद आहे. यामध्ये चांगली करमणूक होऊन चांगला व्यायामही होतो. काही नौका शक्य तितक्या वेगाने नेण्यासाठी बनवल्या जातात. त्या उत्तम जातीच्या हलक्या लाकडापासून बनवलेल्या असतात. त्यांची रुंदी अगदी कमीत कमी ठेवतात व लांबी जरुरीप्रमाणे पाहिजे तितकी ठेवतात. अशा नौकांचे पुढचे टोक निमुळते व कोचदार असते. या नौका वल्ल्याने चालवतात. काही ठिकाणी शिडाने चालणाऱ्या नौकाही शर्यतीमध्ये वापरण्यात येतात. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. आजच्याच दिवशी 1837 साली इलेक्ट्रिक टेलिग्राफच्या वापराने प्रथम यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आलं होतं. 1917 मध्ये कॅनडा देशात आयकर लागू करण्यात आला होता. 1978 साली जगातील पहिले IVF म्हणजेच टेस्ट ट्यूब बाळ लुईस ब्राऊन यांचा जन्म झाला होता. लुईस ब्राऊन ह्या IVF या तंत्रज्ञानाने जन्मलेल्या पहिल्या मानव आहेत. टेस्ट ट्यूब बेबीचे जनक रॉबर्ट एडवर्ड हे आहेत. त्यांना 2010 मध्ये विज्ञानातील नोबेल पुरस्कार दिला गेला होता. यानंतर लगेचच काही महिन्यात भारतात टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये 3 ऑक्टोबर 1978 साली दुर्गा या नावाच्या मुलीला जन्म देण्यात आला आणि दुर्गा ही जगभरातली दुसरी टेस्ट ट्यूब बेबी होती. दुर्गा हिचं खरं नाव कनुप्रिया अग्रवाल असं होतं. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1992 साली SD शर्मा हे भारताचे 9व्या क्रमांकाचे राष्ट्रपती बनले. 1997 साली इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार जवाहरलाल नेहरू या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. आजच्याच दिवशी सन 1997 साली भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे KR नारायण हे भारतातील 10वे तर पहिले मल्याई राष्ट्रपती ठरले. सन 1999 साली अमेरिकन माजी व्यावसायिक रोड रेसिंग सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंग यांनी आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली. आजच्याच दिवशी सन 2007 साली भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. तर मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत. 1875 साली भारतातील आयरिश वन्यजीव तज्ज्ञ, शिकारी व लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, जिम कॉर्बेट नावाचं अभयारण्य भारतामध्ये आहे. त्यांच्याच नावाने या अभयारण्याचं नाव ठेवण्यात आलं होतं. यानंतर जाणून घेऊया पुढच्या व्यक्तीविषयी. सन 1919 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक व संगीतकार तसंच मराठी सुगम संगीताचे प्रतीक म्हणून लोकप्रिय असणारे सुधीर फडके यांचा जन्म झाला. सन 1922 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी विश्वनाथ वामन बापट यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1929 साली प्रख्यात भारतीय राजकारणी व माजी लोकसभा अध्यक्ष तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य सोमनाथ चॅटर्जी यांचा जन्म झाला.
सन 1936 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वैज्ञानिक, उद्योगपती तसंच औषध निर्माण कंपनी सिप्लाचे अध्यक्ष युसुफ ख्वाजा हमीद यांचा जन्म झाला. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याने इतिहासात आपला ठसा उमटवला आहे आणि आज त्या अमर झाल्या आहेत. अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. इसवी सन 1880 साली सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व महाराष्ट्रातील स्वदेशी चळवळीचे जनक तसंच पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी यांचे निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश जोशी यांच्याविषयीची सविस्तर माहिती सुद्धा आज आपण व्यक्तिविशेष ह्या सत्रात ऐकणार आहोत. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र नक्की ऐका. यानंतर जाणून घेऊया पुढच्या व्यक्तीविषयी. सन 2012 साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक BR इशारा यांचं निधन झालं. सन 1977 साली पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक व लष्करी शिक्षणाचे प्रसारक कॅप्टन शिवरामपंत दामले यांचं निधन झालं. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तुमचे फीडबॅक तुम्ही आम्हाला ऑडिओ किंवा टेक्स्ट स्वरूपात आमच्या 8698 म्हणजेच 8698869880 या क्रमांकावर पाठवू शकता. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग ऐकू शकता. अगदी मागच्या काही दिवसांचे जरी दिनविशेष तुम्हाला ऐकायचे असतील तर ते आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. सोबतच स्पॉटिफाय म्युझिक ॲप, रेडिओ पब्लिक, गुगल पॉडकास्ट आणि अँकर FM वर सुद्धा रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे बरं का. याचबरोबर खास तुमच्यासाठी म्हणून रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस आम्ही सुरू केले आहेत. तेव्हा ह्या पेजेसला लाईक करा, फॉलो करा आणि शेअरसुद्धा करा. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना, काही विशेष व्यक्तींचे जन्मदिन, स्मृतिदिन आणि काही विशेष दिवसांविषयीची माहिती घेऊन. आणि ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.